कॅबिनेटमध्ये एकनाथ शिंदे दुसऱ्या क्रमांकावर आहेत आणि एकनाथ शिंदेंना नागपूरमधला देवगिरी बंगल्याचं आता वाटप झालेलं आहे। तर हिवाळी अधिवेशनासाठी बंगल्यांचं वाटप करण्यात आलेलं आहे। तर अजितदादांचा विजयगड बंगल्यावर आता मुक्काम असणार आहे आणि शिंदेंकडे दिले जाणाऱ्या खात्यांबाबत सुद्धा त्यामुळे आता उत्सुकता लागलेली आहे। विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत असली तरी सर्वांचं लक्ष हे निश्चितच हिवाळी अधिवेशनाकडे असणार आहे। हिवाळी अधिवेशनामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय हे जनतेच्या हिताचे होत असतात, जनतेसंदर्भात होत असतात आणि म्हणून हिवाळी अधिवेशनातल्या घडामोडींकडे लक्ष असेल। त्यात नवीन मंत्रिमंडळाचा पहिल्यांदाच हे हिवाळी अधिवेशन असणार आहे, त्यामुळे बंगल्यांचं वाटप झालेलं आहे। आमचे प्रतिनिधी अमर काणे सध्या आपल्या बरोबर जोडले गेलेत आणि अमरकडून नागपूरमधल्या या सगळ्या वातावरणाविषयी आणखी माहिती जाणून घेऊया। अमर, आजपासून हिवाळी अधिवेशन, आजपासून जरी विशेष अधिवेशन सुरू होत असलं तरी हिवाळी अधिवेशनाची जास्त उत्सुकता आहे, कारण महत्त्वाचं म्हणजे अनेक मोठे निर्णय होत असतात, मोठ्या कालावधीसाठी चालणारं असतं। काय नेमकी सगळी तयारी सुरू आहे? अगदी जोरात अशी तयारी सुरू आहे आणि किंबहुना आता आपण देवगिरी बंगल्याबाहेर आहे आणि देवगिरी बंगल्यामधला आपण हे थेट पाटी बघू शकतो। उपमुख्यमंत्री एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे यांच्या नावाची पाटी लागलेली आहे। म्हणजे राज्य सरकारमध्ये रामगिरी जो बंगला आहे तो आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेलाय आणि अगदी 2 दिवसांपूर्वी इथे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची पाटी होती 2 क्रमांकाची, तिथे एकनाथ शिंदे आले आहे आणि विजयगड बंगला जो आहे तो आता अजितदादा तिथेच मुक्कामी राहणार आहे। गेल्या सरकारमध्ये सुद्धा म्हणजे शिंदे सरकारमध्ये सुद्धा ते त्याच बंगल्यावर होते। म्हणजे आपण एकूण टॉप 3 नेत्यांची जी हायरार्की बघितली तर या संपूर्ण घडामोडींवरनं, बंगल्यांच्या वाटपांवरनं लक्षात येईल आणि आता पूर्णपणे तयारी सुरू आहे। नेमकं खाते वाटप कधी होणार, मंत्रिमंडळाची घोषणा कधी होणार, इतर मंत्र्यांचे शपथविधी कधी होणार याची उत्सुकता लागलेली आहे। आपण बघू शकतो ही संपूर्ण तयारी रवी भवन जो परिसर आहे तिथेच देवगिरी बंगला आहे, देवगिरी बंगल्यातली अशी तयारी सुरू आहे आणि त्याचप्रमाणे इतर ठिकाणी सुद्धा संपूर्ण ही तयारी सुरू आहे। कोणाला कोणतं खातं मिळणार आणि कोणते बंगले अलॉट होणार याचंही फार महत्त्व असतं, कारण की त्याच्या अनुरूप प्रत्येक बंगल्यामधनं जी ऊर्जा मिळते त्याची ताकद वेगळी असते, त्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं असतं, खास करून कार्यकर्त्यांचं लक्ष लागलेलं असतं आणि त्यामुळे सगळीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कोणता बंगला कोणत्या मंत्र्यांना, म्हणजे खाते वाटप झाल्यानंतर कोणत्या मंत्र्यांना होणार, मंत्रिमंडळाची घोषणा झाल्यावर कोणाला मिळेल याची सुद्धा प्रचंड उत्सुकता लागली आहे। पण आता जी माहिती जी आहे आणि जे चित्र दिसतं आहे आपल्याला, रामगिरीवर देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची पाटी लागली आहे, ते शासकीय निवासस्थान मुख्यमंत्र्यांचं दुसऱ्या क्रमांकाचे जे स्थान आहे देवगिरी बंगला म्हणून ओळखण्यात येतो, तिथे एकनाथराव शिंदे यांचं नाव लागलेलं आहे आणि विजयगडवर अजितदादा राहणार, मुक्कामी असणार असल्याचं चित्र स्पष्ट झालेलं आहे। अनुपमा, ठीक, अमर, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। त्यामुळे आता हिवाळी अधिवेशनाकडे लक्ष असलं तरी तारखा अजून घोषित झालेल्या नाहीयेत आणि त्यामुळे अधिवेशनाकडे, विशेष अधिवेशनाकडे लक्ष असणार आहे। धन्यवाद नागपूरमधून दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी अमर।